जय जय रघुवीर समर्थ. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला. श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती. हे देव ज्याचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे. जोया जना उद्धरी शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचा आत्माराम याचा अभ्यास करता करता आता आपण ब्रह्मनिरूपणावरती येऊन पोहोचलेलो आहोत. आत्मारामाची जी सुरुवात होते ती मुळातच त्यागातून आहे. आणि एक गोष्ट प्रकर्षाने मला इथे सांगावीशी वाटते की त्याग घडल्याशिवाय प्रगती होत नाही. ही गोष्ट धरूनच चला तुम्ही, परमार्थातच नाही तर साध्या साध्या सांसारिक गोष्टींसाठी सुद्धा. जिथे आपल्याला आहे त्यापेक्षा अजून काहीतरी मोठं व्हावं, चांगलं व्हावं, प्रगती व्हावी असं वाटतं ना, तिथे तिथे आपल्याला कशा ना कशाचा तरी, काही ना काहीचा तरी त्याग करावाच लागतो. आपला एक नोकरी आहे, सकाळी जातोय कामावर, संध्याकाळी येतोय, हे रुटीन सगळ्यांना वाटतं ना की नसावं. कोणाला वाटतं मला सांगा की सकाळी इच्छा नसतानाही उठावं, मग ती गर्दीची पूर्ण ती ट्रेन पकडावी, त्याच्यानंतर धावत पळत ऑफिसला जायचं, घरी आल्यावर दमायचं. हे सगळ्यांनाच हवं असतं असं नाही हे रुटीन. बऱ्याच जणांना 90% लोकांना वाटतं की हे काहीतरी वेगळं असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला कमी श्रम पडावेत आणि आहे त्यापेक्षा मिळकत अधिक वाढावी असं वाटतं की नाही. मग त्यासाठी आपल्याला काहीतरी त्यागावं लागतं ना. कम्फर्ट झोन आलेला असतो, सिक्युरिटी असते पैशांची की 1 तारखेला येणार आहेत. नोकरी सोडून बिझनेस करायचा असेल तर त्यागावं लागतं आपल्याला. आपल्याला एक मनाला आलेला कम्फर्ट झोन जो असतो की नाही, सिक्युरिटी जी आहे ती त्यागावी लागते. ती त्यागून पुढे जावं लागतं. ते ज्याला जमतं त्याला प्रगती करायला जमते. हा सरळ साधा हिशोब आहे संसाराचा. परमार्थातही तेच. समर्थ म्हणतात, तुम्हाला जर आध्यात्मिक प्रगती करायची आहे तर आधी तुम्हाला त्यागावं लागेल. काय त्यागावं लागेल? आपण पहिल्या त्याग निरूपणामध्ये पाहिलं, जितुके काही नासोन जाईल, जे अशाश्वत असेल, तुझं समागमे न येईल. ही गोष्ट समर्थांनी त्यागायला सांगितलेली आहे. म्हणजे एकूण समर्थांनी हा जो दृश्य पसारा दिसतोय, ज्याच्यात आपलं मन भुललेलं आहे, असा नाशिवंत संसार त्यागायला सांगितलेला आहे. काहीतरी सोडल्याशिवाय अजून त्याच्या वरच्या गोष्टीची प्राप्ती होत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. मी ऐशोआरामातही राहीन आणि वाटेल तितका पैसाही कमवीन, त्यासाठी सुद्धा आपल्याला आधी लोखंडाचे चणे खावे लागतात. ही परिस्थिती येऊ शकते, पण त्यासाठी आधी प्रचंड कष्ट करावे लागतात. त्याच्यामुळे काही मला करायचं नाही आणि तरीसुद्धा मला सगळी सुखं मिळतील, हा विचार योग्य नव्हे. परमार्थात तर अजिबातच हा विचार लागू पडत नाही. त्याच्यामुळे जर आपल्याला भगवंताचा आशीर्वाद मिळवायचा आहे, तर आपल्याला माया जी दिसतीये तिला त्यागावं लागेल. त्याशिवाय आपल्याला भगवत प्राप्ती होणं निव्वळ अशक्य आहे. म्हणून त्याग निरूपण आणि माया निरूपण झाल्यानंतर आपण जेव्हा ब्रह्मनिरूपणावर येतो, त्यावेळेला या तिसऱ्या पायरीवर येताना आपण मायेचा त्याग करणं आवश्यक आहे. जोपर्यंत 2 पायऱ्या पचतच नाहीत, समजतच नाहीत, तोपर्यंत तिसरी पायरी आपण चढूच शकत नाही. ब्रह्मनिरूपण जर आपल्याला समजायचं असेल तर त्याग कशाचा करायचा आणि माया नक्की काय आहे हे समजून घेऊन त्याचा त्याग करणं आवश्यक आहे. जसं मी मागेही तुम्हाला सांगितलं की त्याग आपल्याला तेव्हाच करता येतो जेव्हा आपल्याला दुसऱ्या गोष्टीचं तरी महत्त्व जाणवतं किंवा जी गोष्ट आहे तिचा कंटाळा तरी येतो. जर मला संसार या मायेचा त्याग करायचा असेल तर मला एकतर मायेचा कंटाळा आला पाहिजे. हे जे चाललंय सतत कशातच सुख वाटेन असं झालं की समजायचं प्रगतीचं लक्षण आहे. की अरे मला कशातच इथे सुख वाटत नाही, याचा अर्थ ही परमेश्वराची इच्छा आहे तुम्हाला त्याच्याकडे वळवण्यासाठी. निगेटिव्ह अर्थ याच्यामधून घेण्याचे
गरजच नाहीये. मला कशात सुख वाटत नाही. याचा अर्थ याच्यापेक्षाही काहीतरी चांगलं आहे जे माझं मन मागतंय. हा एक गुप्त संकेत असतो परमेश्वराचा, की आता परमार्थाकडे लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. मग अशा मायेचा जर कंटाळा आला तर त्याग करता येईल किंवा संसारात राहता राहता जेव्हा भगवंताचं महत्त्व पटायला लागतं, तेव्हा संसार आपल्याला थोडासा जरा उत्साह तेवढा वाटत नाही, उत्साहहीन वाटू लागतो. तेव्हा आपण ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, या गोष्टी खऱ्या अर्थाने आपल्याला उलगडल्या जाऊ शकतात. ब्रह्मनिरूपणामध्ये समर्थांनी जे सांगितलंय तेच भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हणजे सांख्ययोगात सांगितलंय. कारण ब्रह्मनिरूपण, आता मला सांगा, जर बाह्य स्वरूप सगळंच त्यागायचं, तर अशा स्वरूपाकडे जावं लागेल जे मायेसारखं अशाश्वत आहे, अशाश्वत नाही आहे, जे मायेसारखं पटकन ढळत नाही, जे मायेसारखं दुःख देत नाही, अशा आनंदाकडे आपल्याला वळावं लागेल. आणि ती आनंदिक वस्तू म्हणजे परम आत्मसुख आहे. आत्मा, भगवान श्रीकृष्णाने सुद्धा आत्म्याबद्दलच अर्जुनाला सांख्ययोगात बोध केलेला आहे, की बघ बाबा, तू यांना मार नाही तर नको मारू. तुला असं वाटतंय की तुझ्यासमोर तुझे गुरुवर्य द्रोण, भीष्म आहेत, तुझे मित्र, तुझे बंधू, असे सगळे तुझ्या समोर आहेत, ज्यांना तू स्वतः मारणार आहेस असा भ्रम करून ठेवलेला आहेस. पण तू त्यांना मार किंवा नको मारू, ते माझ्याकडून असेही मारलेच जाणार आहेत. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत. तू नव्हतास, ते सगळे कोणीही नव्हते, आता तुम्ही व्यक्त आहात आणि अजून काही वर्षांनी कालापर्यंत पुन्हा तुम्ही अव्यक्तच होणार आहात. आपण सगळे सुद्धा आधी अव्यक्त होतो. आपला जन्म काही वर्षामध्ये झालेला आहे ना, म्हणजे माझा जन्म 1987चा. मग अजून आता 2023 चालू आहे, म्हणजे मी व्यक्त स्वरूपात या पृथ्वीवर आहे. काही वर्षानंतर, काही कालानंतर कोणाला माहिती, मृत्यूचं अनुसंधान, मी प्रत्येक ऑडिओमध्ये, जर तुम्ही माझे ऑडिओ रेग्युलर ऐकत असाल तर मृत्यूचं अनुसंधानाबद्दल थोडं तरी भाष्य होतंच माझ्याकडनं. कारण खरंच या देहाचा भरोसा नाही. आपण इमले बांधतो खरे, काही कालापरत्वाने हा देह पुन्हा अव्यक्त ह्या पंचतत्वात विलीन होऊन जाणार आहे. मग पंचतत्वापासून तयार झालेला देह पुन्हा पंचतत्वात विलीन होणार आहे, हे माहिती असून सुद्धा त्या पंचतत्वामुळे टेम्पररी तयार झालेला हा जो देह आहे, हाच खरा मानून याच्यावरती प्रेम करणं, हे किती सुखरूप ठरणार आहे सांगा मला? दुःखरूपच ठरणार आहे ते. म्हणून समर्थांनी जो ब्रह्मनिरूपणात बोध केलेला आहे, तोच बोध श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सुद्धा केलेला आहे. सर्व संतांचं, सगळ्या सद्गुरूंचं सांगणं एकच असतं. श्रीकृष्ण तर सद्गुरूंचे सद्गुरू आहेत. तर काय म्हणतात समर्थ? ब्रह्मनिरूपणामध्ये सांगतात की अरे शिष्या, जेव्हा तू मायेचा त्याग केलेला आहेस, आता काय सांगतो मी ऐकून घे. जे सकळांपरीस मोठे, जेथे हे सकळही आटे, अकस्मात एकसरा तुटे मूळ मायेचे. जे आकाशास बाह्य भरले आणि आकाश जेथे मुराले, आकाश मुरोनिया उरले, एक जिनसी आपण. जे हाले ना चाले, जे बोले ना डोले, अवघे आपणची संचले, एकले एकटेची. सो समर्थ म्हणतात की मायेचा त्याग केल्यानंतर तुला कशाचा अनुभव आला पाहिजे? जेव्हा तू खोट्याचा, अशाश्वतेचा, भ्रमाचा जेव्हा नाश करतो, तेव्हा त्याच्या उलट तुला मिळालं पाहिजे, हे की नाही? जेव्हा आपण एक गोष्ट त्यागतो, तेव्हा त्याच्यासारखीच दुसरी आणतो का? नाही ना. जेव्हा मला कळतं की अरे, आता बघा, साध्या साध्या संसारातल्या गोष्टी आहेत. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही त्यागला म्हणून कलर टीव्ही आणला. अगदी साधी गोष्ट आहे की नाही? तो पूर्वी 2001-2 साली ते टच पॅडचे फोन असायचे, म्हणजे बटणं दाबायची की मग तो फोन आपला वापरता यायचा आपल्याला. म्हणजे अगदी आपल्याला ए जरी दाबायचा असेल अल्फाबेट, तरी तो 1 नंबरचं बटन 1 किंवा 2दा दाबलं की तो येत असे. तो त्यागला म्हणून टच स्क्रीनचा फोन आपण आणला. माझं म्हणणं लक्षात घ्या, मी तुम्हाला संसारातली अगदी डे टू डे लाईफची साधी-साधी उदाहरणं देतोय. अगदी साधी-साधी उदाहरणं देतोय. डोसा करताना किंवा कोणता पदार्थ करताना तव्याला पदार्थ चिकटतो, म्हणून तो तवा त्यागला म्हणून आपण नॉनस्टिक आणतो की नाही? ही संसारातली साधी-साधी उदाहरणं आहेत की नाही? सांगायचं तात्पर्य, आपण जर माया त्यागतोय, अशाश्वत त्यागतोय, खोटं त्यागतोय, भ्रम त्यागतोय, तर त्याच्या विरुद्ध जे आहे त्याची प्राप्ती करण्याचा प्रयत्न असतो की नाही?
म्हणून अशाश्वत त्यागलं की शाश्वत काय आहे ते समजलं पाहिजे. भ्रम त्यागला की सत्य काय आहे ते समजलं पाहिजे. मिथ्या त्यागली की स्वस्वरूप जाणता आलं पाहिजे. म्हणजे एकूण माया त्यागली की ब्रह्म समजलं पाहिजे. म्हणून समर्थांनी तिसरा समास आत्मारामाचा सांगितलाय, ब्रह्मनिरूपण. की आता समजून घे, तू त्यागले, मग तुला काय प्राप्त करायचंय? काय प्राप्त करायचंय? तू देह नाहीस, हा पंचमहाभूतांनी बनलेला देह तू नाहीस, प्राण तू नाहीस, इंद्रिय तू नाहीस, मन सुद्धा तू नाहीस. मग तू कोण आहेस? तर तू सच्चित आनंद आत्मस्वरूप तू आहेस. समर्थ म्हणतात की ह्या ब्रह्माला जाणण्याचं कार्य जे तुला आता कळायला हवं मायेचा त्याग केल्यानंतर. आणि म्हणूनच समर्थांनी पुढे साधन निरूपण सांगितलेलं की हे सगळं करण्यासाठी तुला मग काय साधन करणं आवश्यक आहे, कसं वर्तन पाहिजे, हे सगळं हे लक्षात घ्या. आत्माराम पहिल्या गुरुवारपासून मी तुम्हाला सांगतोय की आत्माराम हा असा विषय आहे जो एकांतात बसून आपण स्वतःशी चर्चा करण्याचा विषय आहे. की हे सगळं मला किती कळतंय, किती पचतंय. मनुष्य जन्माची काय म्हणूया त्याला आपण, म्हणजे मनुष्य जन्माच्या हेतूचा कळस, की हेतू काय आहे मनुष्य जन्माचा तो कळणं म्हणजे आत्माराम आहे. की आत्माराम कळलं ना की तुम्हाला सगळं कळल्यासारखं आहे परमार्थातलं. म्हणून एकांतामध्ये बसून चिंतन करण्यासारखा विषय आत्माराम आहे. समर्थ म्हणतात आत्मारामामध्ये, जे चळे ना ढळे अग्नीमध्ये न जळे, जे चळल्यामध्ये परी न कळे उदकी बुडे ना. एकूण सगळं वर्णन आत्मस्वरूपाचं आहे. बघा, एक सिंपल गोष्ट आहे. आपण जन्मापासून मरेपर्यंत, जन्म मला माहिती नव्हता माझा कुठे होणार आहे, आणि मृत्यूही कुठे, कधी, कसा मला माहिती नाही आहे. दोन टोकं आपल्याला ह्या आयुष्याची माहिती नाही, तरी पण मधल्यामध्ये आपण इमले बरेच बांधतो. बरं, आपण जे जे काही वस्तू जमवतो त्या सगळ्या देहापर्यंतच येऊन पोहोचतात. मला सांगा, एकतरी गोष्ट देहाच्या पलीकडे जाते का? पैसा कमवला, वापरणार कशासाठी? देहासाठीच ना. पैसा अमाप कमवला, चला मग फॉरेन ट्रिप करून येऊ, पिक्चर बघायला जाऊ, चांगलं नाटक लागलंय ते बघू, किंवा अगदीच झालं तर तीर्थक्षेत्राला जाऊया, किंवा कोणा बुवांचं प्रवचन आहे तिथे जाऊया. सगळं करतो की नाही? पण हे कुठपर्यंत? हा पैसा तुम्हाला वापरता येईल तो देह त्या त्या ठिकाणी नेण्यासाठी. आजारी पडलात, पैसा आहे, हॉस्पिटलमध्ये जाऊन देह बरं करू शकता. मनाचे डॉक्टर अजून तरी तयार झालेले नाहीत. सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट तयार होतात, परंतु त्यांना सुद्धा कधीतरी स्ट्रेस, डिप्रेशन या सगळ्यांचा सामना करावा लागतो, कारण शेवटी तो देहही मनुष्याचाच आहे, भगवंत तर नाही आहे ना कोणी. सांगायचं तात्पर्य काय, मला या जगातली तुम्ही मायेतली कोणतीही गोष्ट उचला, ती देहाशीच तादात्म्य पावते, देहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आपल्याला क्षणभर वाटेल की मनाला समाधान मिळालंय, पण ते क्षणभरच असतं, कारण ते समाधान नंतर कायमचं टिकत नाही. मी तुम्हाला याचं उदाहरण मागेही दिलं होतं की तुम्ही पिक्चरला जाऊन आलात, नाटक बघून आलात, की तिथला आनंद तिथल्यापुरताच असतो. तो एखाद दोन दिवस तुमच्या मनावरती राज्य करून राहील, पण एकदा का संसाराच्या रुटीनमध्ये आलो की ते परत निघून जातं. मग पुन्हा आपण ये रे माझ्या मागल्या. तुम्ही युरोप ट्रिप कराल, फॉरेन ट्रिप कराल, अमेरिकेला जाल, ऑस्ट्रेलियाला जाल, परंतु 8-15 दिवस, 1 महिना, 2 महिना तिथे राहून तिकडनं इकडे आलात की पुन्हा तो आनंद मिळवण्यासाठी पुन्हा एखादी ट्रिप प्लॅन करावीशी वाटतेच ना. सांगायचं तात्पर्य, या मायेतून तुम्ही कोणतीही गोष्ट उचला, ती फक्त देहाशी तादात्म्य पावते, कारण देहापलीकडे माया जाऊ शकत नाही. मायेचं अस्तित्व फार फार तर देहापर्यंत, सूक्ष्मदेह, कारणदेह याच्याही पलीकडे समर्थ जायला सांगतात आपल्याला. परंतु आपल्याला संसारिक दृष्टीने जर कळावं, तर मी अगदी साध्या भाषेत सांगतो की संसार, माया देहाशी तादात्म्य पावते, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्याच्या पलीकडे जर तुला जायचं असेल तर तुला तिथे शब्द, म्हणजे शब्द अपुरे पडतात असं जे ज्ञान, ते ब्रह्मज्ञान आहे, लक्षात घ्या. परंतु ब्रह्मज्ञान समजण्यासाठी मदत शब्दांचीच घ्यावी लागते. शब्दांनी आधी श्रवण करावं लागतं जे शब्दातीत आहे. बघा, विषयच तसा आहे, त्याच्यामुळे माझं बोलणंही तसंच पद्धतीचं होतं आहे, कारण त्याशिवाय त्याला न्याय देता येणार नाही मला. जे शब्दातीत आहे त्याचं ज्ञान आपल्याला आधी शब्दांमार्फत करावं लागतं. आत्मा
याचं ज्ञान जर शब्दातीत आहे, तर मग शब्द कसं आपल्याला सहाय्य करतील? तर एक सोपी गोष्ट अशी आहे, की जे शब्दातीत आहे त्याचं ज्ञान शब्द करून देत नाहीयेत. तर त्या ब्रह्मस्वरूपाचं जे अज्ञान आपल्याला झालेलं आहे, ते अज्ञान नाहीसं करण्यासाठी शब्द सामर्थ्य उपयोगी पडतं. आय होप मला वाटतंय तुम्हाला कळलंय मला काय म्हणायचंय. जे अनुभवावाचून कळत नाही. ब्रह्मज्ञान काय म्हणतात? सगळे संत सांगतात. सगळे संत काय सांगतात? जे अनुभव घेतल्या वाचून कळत नाही. ते शब्दांनी सांगता नाही येणार. म्हणजे माझ्या आईंना एकाने प्रश्न विचारला, कलावती आईंना प्रश्न विचारला, की तुम्ही संसार किंवा या सगळ्याच्या बाहेर तुम्ही संत रूपाला आहात आणि तुमचं शिक्षण फारसं झालेलं नाहीये. तरीसुद्धा तुम्हाला एवढं सगळं बोध कसं काय स्मरतो? कसं तुम्हाला बोलता येतं? आईने उत्तर दिलं, जिथे वाणीच खुंटते त्याच्या शब्दाचं उत्तर कसं देणार? तुमच्या गावाला जी नदी वाहते, त्याचं उगमस्थान गावातल्या लोकांना तिथून दिसतं का? त्याप्रमाणे मी माझ्या बोधाच्या उगमस्थानाचं कितीही वर्णन केलं, तरी सांसारिक दृष्टीला ते दिसत नाही. विश्वरूप दर्शन योगामध्ये सुद्धा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, की मी तुला विश्वरूप दर्शन दाखवतो, माझं खरं स्वरूप दाखवतो, पण तुझ्या या डोळ्यांना ते दिसणार नाही. त्यासाठी मी तुला दिव्य दृष्टी देईन. त्याच पद्धतीने ही सांसारिक दृष्टी ठेवून आपल्याला ब्रह्मस्वरूप पाहता येणार नाही. त्यासाठी सद्गुरूंनी दिलेली ज्ञानदृष्टीच अनुभवावी लागते. तो अनुभव घ्यावा लागतो. पण तोपर्यंत शब्दज्ञान का बरं घ्यावं लागतं? कारण ब्रह्मस्वरूप म्हणजे नक्की काय? आणि आपण कसे अज्ञानात आहोत हे समजण्यासाठी शब्दांचा वापर करावा लागतो. ते झालं की नंतर शब्दांचं सामर्थ्य उपयोगी पडत नाही. एकदा ब्रह्मस्वरूप जाणायचं असेल तर त्याला अनुभवच लागतो. म्हणून ब्रह्मनिरूपणामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात, "अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते." लक्षात घ्या. "अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता अनुभवा येते. अनुभव सोडिता ते आपणची होईजे." आधी शब्दच सामर्थ्य तुम्हाला लागतं. कशासाठी? की ही माया खोटी आहे, मिथ्या आहे, हे आपल्याला आधी समजून ऐकून तरी ज्ञात असावं लागतं. काही-काहींना तेही भाग्य नसतं नशिबामध्ये. काही-काहींचा शेवट होत आला, तरीसुद्धा त्यांना माया त्यागाविषयी वाटत नाही. त्यागाविषयी नाही वाटत. म्हणून ब्रह्मस्वरूप जितक्या लवकर आपल्याला शब्दातून तरी निदान कळेल, अशी इच्छा मनुष्याने आधी बाळगावी. मग त्याच्यानंतर अनुभव. आता ह्या 2 पायऱ्या मी तुम्हाला अतिशय छान पद्धतीने एक साधं संसारातलं उदाहरण घेऊन समजावून सांगतो, की शब्द ही पहिली पायरी आणि अनुभव ही दुसरी पायरी आहे. अगदी साधं आहे बघा. म्हणजे कसं आहे सांगू का? अगदी साधं व्यसन. हां, तुम्हाला 2 उदाहरणं देतो मी. व्यसन. आजकाल तरुणाईला फार ज्याचं अट्रॅक्शन असतं, व्यसनं करणं. मग ते कोणतंही असू देत. त्याची काही नावं घ्यायची मला गरज नाही. व्यसन कशाचंही असू शकतं माणसाला. तर ते व्यसन आधी मनुष्याला ऐकून माहिती असतं. एखादा जेव्हा त्या व्यसनाकडे वळतो आणि कोणीतरी पाहतं, अरे, पहिले शब्द कानावर येतात की नाही? "हे बघ, ते व्यसनाच्या नादी लागू नकोस बरं. फार शरीराची हानी होते, धनाचीही हानी होते. हां, लागू नकोस त्याच्या नादी." हे काय झालं? हे त्या व्यसन मिथ्या आहे, व्यसन हानिकारक आहे, याचं शब्दाद्वारे ज्ञान झालं. आलं लक्षात? तरीसुद्धा एखादा व्यक्ती त्याकडे वळलाच. तर दुसरा येतो तो अनुभव. लक्षात घ्या मला काय सांगायचंय, की ते व्यसन आता केलं आणि त्याच्यामुळे खरंच शरीराची हानी झाली हे जाणवलं, हा अनुभव झाला. हं. मग ते जे ऐकलेले शब्द असतात ते मग खरे वाटायला लागतात आपल्याला, हे की नाही? तो पहिली शब्द पायरी, दुसरी अनुभव पायरी. आता जरा चांगलं उदाहरण देतो. आता हे व्यसनाचं उदाहरण वगैरे नको. आता त्याला चांगलं उदाहरण देतो. व्यसनाचं उदाहरण एवढ्यासाठीच दिलं, कारण तरुणाई पाहतो मी आणि त्याच्यामध्ये किती त्यांचं लक्ष हल्ली जायला लागलेलं आहे. एक शिक्षक या नात्याने हे दिसतं, त्याच्यामुळे कळकळ वाटते. दुसरं आहे, साधं उदाहरण देतो तुम्हाला. बघा आता गोडपणा. काय म्हणायचंय मला? आपल्याकडे चवी भरपूर आहेत की नाही? गोड, तिखट, आंबट, तुरट, खारट, तिखट सगळ्या चवी आहेत आपल्याकडे. आता एखाद्याला मी सांगितलं, की एखादा पदार्थ गोड आहे. आता गोड आहे म्हणजे कसं बरं? आता शब्दांमार्फत कळेल. बर्फी गोड असते, बासुंदी गोड असते, है ना? दूध साखर टाकलेलं सुद्धा गोड लागतं, साखर गोड आहे, आंबा गोड आहे. आता हे एखाद्याला सांगून कळेल, की अरे हे गोड असतं. पण तो म्हणेल, की गोड म्हणजे नक्की कसं? ज्याने जर चाखलंच नसेल, लहान बाळ असतं बघा, जन्माला आलेलं अगदी काही महिन्यांचं असतं, त्याला चव माहिती नसते. माझ्या मुलीचंच उदाहरण देतो मी. माझी मुलगी जेव्हा वर्षाची पण नव्हती,
आंब्याचा सीझन आला होता आणि तिला जवळ नेला चमचा तिला आमरसाचा थोडासा, की नको, नको, नको करायची. एक दिवशी चाखवून बघितलं तिला आणि त्याच्यानंतर काही तिने आमरस सोडला नाही. सांगायचं तात्पर्य काय? आधी सांगून बघायचं. "बघ खाऊन तर बघ, गोड असतो फार, छान लागतो." शब्द सामर्थ्य. आणि जेव्हा चाखली ती चव, मग ती सोडावीशी वाटत नाही. ब्रह्मज्ञानही असंच आहे. एखाद्याला मी सांगितलं, की "अरे गोडपणा बघ, हे गोड असतं." "हां, बरं गोड असतं." "अरे पण नक्की कसं गोड?" "बरं तर प्रत्येकाच्या गोडपणा वेगळा आहे." आता मी म्हटलं, की बर्फी आणि पेढा पण गोड असतो आणि आंबा पण गोड असतो. पण दोघांच्या गोडव्यामध्ये फरक आहे की नाही? आहेत दोन्ही गोडच. पण शब्द सामर्थ्य काय करतं? तुम्हाला एक पायरी चढवून देतं, की बाबा चढ. हां, ब्रह्मज्ञान 2 पायऱ्यांमध्ये आहे. शब्द सामर्थ्य आणि अनुभव सामर्थ्य. बर्फी गोड आहे, आंबा पण गोड आहे. मी दोन्ही समोरासमोर ठेवले आणि सांगितलं दोन्ही गोड आहे. शब्द सामर्थ्य काय सांगेल? म्हणजे दोन्ही सारखेच आहेत. बर्फी पण आणि आंबा पण. परंतु ती दुधाची बर्फी आणि हा आंबा, हे जेव्हा चाखून बघितलं जाईल, तेव्हा कळेल की दोन्ही गोडच आहे. पण दोघांच्या गोडव्यामध्ये फरक आहे. हे कशावरून कळलं? अनुभवावरून कळलं की नाही? सांगण्याचं तात्पर्य, ब्रह्मज्ञान सुद्धा समर्थांनी आधी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला, की त्याग करा. मग मायेचा त्याग केल्यानंतर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय, की कसं आहे बाबा, ते आकाशापेक्षाही व्यापक आहे. जे व्यापक असते की नाही, ते सूक्ष्म असते असा नियमच आहे निसर्गाचा. सो ब्रह्म कसं आहे, हे ब्रह्म आकाशालाही व्यापून उरलेलं आहे. उरलेलं आहे, दशांगुले उरलेलं आहे, ते व्यापून उरलेलं आहे. हे शब्द सामर्थ्य सांगताना समर्थ काय एक वाक्य वापरतात, की "अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते," समर्थांनी म्हटलंय. शब्द सामर्थ्य मी कितीही वापरलं तरी ते व्यर्थ जाणार आहे, कारण ब्रह्मज्ञानाचा अनुभव घ्यावा लागतो. बोलता, बोलता जे अनुभवा येते. बर्फी गोड आहे, आंबा गोड आहे. शब्दांनी कळलं. आता अनुभव घेऊन पहा. एकदा अनुभव घेतलास, की बर्फी जरी समोर आली आणि आंबा जरी समोर आला, तरी गोड आहे दोन्ही माहिती आहे. पण तुला हे पूर्ण माहिती असणार आहे, की कसं गोड आहे. गोडवा आहे दोघांमध्ये, पण कसा आहे? हे नंतर समजतं. काय सांगायचं मला, हे तुम्ही लक्षात घ्या. ब्रह्म जाणण्यासाठी आपल्याला माया त्यागावी लागते. मायेचा त्याग शब्द सामर्थ्यानेच होणार आहे, की ह्याच्यात काही तथ्य नाही, याच्यात काही तथ्य नाही. ही पहिली पायरी झाली. मग अनुभव येतो, की अरे खरंच काही तथ्य नाहीये. कशातच आनंद वाटेनासा होतो. कुठेही गेलं तरी आनंद वाटत नाही. कितीही लोकांमध्ये गेलो, नातेवाईक बोलवले तरी आनंद वाटत नाही. असं जेव्हा मनाची स्थिती व्हायला लागते, तेव्हा ही गोष्ट निगेटिव्हली घेऊ नका. असं जर तुमच्या बाबतीत होत असेल, की अरे कशात आनंदच वाटत नाहीये, तर भाग्यवान माना स्वतःला. भाग्यवान माना. मी खरं सांगतोय तुम्हाला. मला खाण्यापिण्यात, घर, गाडी, बंगले, घोडे, पैसा, अडका, शेती, संपत्ती, वाडी, माणसं या सगळ्यांमध्ये जर आता आनंद वाटत नसेल, अनुकूल स्थिती असताना सुद्धा हां, प्रतिकूल स्थितीमध्ये तर कोणालाच आनंद होत नाही. अनुकूल आहे सगळं. पैसा आहे, माणसं आहेत, घर आहे, गाडी आहे, संपत्ती आहे, समृद्धी आहे. असं असूनही जर मनाची अशी स्थिती तुमची काही काळ का होईना जर होत असेल, की अरे काय सगळं आहे पण समाधान नाहीये. भाग्यवान मानायचं स्वतःला. कारण अशी स्थिती मनुष्य जन्मामध्ये सगळ्यांची होत नाही. 99% लोकं मायेमध्येच अडकणार आहेत. अशा वेळेला जर तुमच्या मनामध्ये जर असा विचार येत असेल, की "अरे काय आहे सगळं ठीक आहे, पण काहीतरी मिस करतोय आपण, काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी चुकल्या-चुकल्यासारखं वाटतंय." भाग्यवान माना स्वतःला. हीच ती वेळ असते जिथून आपलं मन बाह्य जे आहे ते अंतर्मुख करण्याची वेळ आलेली असते. अंतर्मुख करा. काही वेळ एकांतात घालवा. कळकळीचं सांगणं आहे तुम्हाला. काही वेळ एकांतात घालवा. एक रूप व्हा त्या परमेश्वराशी, परमात्म्याशी. कारण जन्म आपला आपल्या हातात नव्हता. मृत्यू आपला आपल्या हातात नाहीये. या मधल्यामध्ये आपण जे अधांतरी इमले बांधतोय हेही सगळे मिथ्याच ठरणार आहेत. सांगणं, की हे सगळं तुम्ही अनुभवा, परंतु अंतर्यामी स्मरण देवाचं ठेवा. माझ्या आई सांगतात, "संसारी असावे, असूनी नसावे, अंतरी असावे सुखरूप." हे ज्याला जमलं त्याला माया कळली आणि त्याचा ब्रह्मस्वरूपाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. कमलपत्राप्रमाणे असावं संसारामध्ये. आहे पाण्यात, पण त्याच्यावर पाण्याचा लवलेशही राहत नाही. असं संसारात आपल्याला राहता येईल का? येईल आपल्याला राहता. पुढे ब्रह्मनिरूपणामध्ये, या ब्रह्मनिरूपणामध्ये समर्थ
पुन्हा मायेचं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न करतात. कारण माया त्यागणं इतकं सोपं नाही आहे. आणि माझ्या फार अत्यंत आवडत्या ओव्या आहेत त्या आत्मारामातल्या, ब्रह्मनिरूपणातल्या. समर्थ म्हणतात, "जैसा सारी पाट खेळती, सारी एकाच्या मागून आणीती." आता सारीपाट खेळायचं आहे, पण काय सगळ्यांच्याच घरी सारीपाट नसतो. मग आपण कोणाचा तरी मागून आणतो, की "जरा दे रे खेळायला." आपण कोणाचा तरी मागून आणतो. "खेळो बैसता वाटोनी घेती आपुल्याला." जसं चेस एक साधं उदाहरण आहे. तुझ्या काळ्या, माझ्या पांढऱ्या. कॅरम साधं उदाहरण आहे. हां, तुझ्या पांढऱ्या, माझ्या काळ्या सोंगट्या. सारीपाट आपल्या घरी नाहीये, आपण कोणाचा तरी मागून आणलाय, म्हणजे तो आपला नाहीये. त्याचप्रमाणे हा संसार मिथ्या आपला नाहीये, आपल्याला खेळण्यासाठी इथे पाठवलेलं आहे, की जा बघून ये. सारीपाटासारखं. हा व्यापारच चालू आहे ना. मोनोपोली गेम माहिती आहे की नाही तुम्हाला सगळ्यांना? व्यापार हा गेम माहिती आहे की नाही? व्यापार गेममध्ये काय असतं मोनोपोलीमध्ये? व्यापारात काय असतं? एक बँकर असतो आणि आपल्याला काही पैसे दिलेले असतात आणि त्या सोंगट्या आपण ठेवतो. त्या घरी आलं की ते घर विकत घेतो, हे की नाही? मग जर दुसरा कोणी त्या घरात आला, की आपण त्याच्याकडनं भाडं घेतो. आहे की नाही? असा गेम असतो की नाही व्यापार? अहो, आपण पण ह्या जगाच्या व्यापारातच आहोत. हा विचार करतो का आपण कधी? आपण पण सुद्धा इथे कोणाच्या तरी घरात भाड्याने राहतोय किंवा आपण तरी कोणाला तरी भाड्याने घर दिलेलं आहे. म्हणजे हा व्यापार मोनोपोली गेमच नाहीये का? हा व्यापाराचा खेळच नाही का चालू आहे? आपण इथे फासे टाकलेले असतात परमेश्वरांनी, त्या पद्धतीने आपला दिनचर्या चाललेली असते. आज कधी इकडे गेलो, उद्या कधी तिकडे गेलो, हे सगळे फासे आपणच आहोत. परमेश्वर टाकतो आणि आपण सोंगट्यांप्रमाणे त्या ठिकाणी जात असतो. प्रारब्धाप्रमाणे आपलं सगळं चाललेलं असतं. देव साक्षी रूपाने पाहतोय. जसं बँकर, जे कोणाला तरी आपण बँकर बनवतो, तो साक्षी रूपाने गेम पाहत असतो. कोण जिंकलं, कोण हरलं त्याला फरक पडत नाही, की नाही? त्याच पद्धतीने परमेश्वर हा जो व्यापार मांडलेला आहे ब्रह्मदेवानी, हा साक्षी रूपाने पाहतो आहे. परंतु आपल्या संसारातला जो व्यापार गेम आहे त्याच्यामध्ये आपलाच कोणीतरी असतो मित्र. परंतु हा जो आहे जगन्मित्र आहे. संसाराचा हा जो व्यापार गेम आहे की नाही, याचा जो बँकर आहे, याचा जो साक्षीरूपी बसलेला आहे, त्याच्याशी जर आपली मैत्री झाली ना, तर मग या संसारामध्ये आपल्याला धडपडायला होणार नाही. या गोष्टी रिलेट करून बघा. जेव्हा-जेव्हा मोनोपोली तो व्यापार गेम खेळ मी कधी माझ्याकडनं खेळला जातो. जेव्हा हे लहान-लहान सगळे बाळ-गोपाळ एकत्र जमतात तेव्हा कधी, तेव्हा हाच एक विचार माझ्या मनात येतो, की नाही रे, आपण पण या व्यापार गेममध्येच आहोत. सारीपाटच आहे की नाही? मला सांगा. हा सारीपाटामध्ये आपण आहोत. पुढे समर्थ म्हणतात, "नसताची अभिमान माथा, सारी मरता परमवेथा." चेसचं उदाहरण घ्या. जिंकलो तर उगाचच अभिमान. काही नाही, तो अभिमान तेवढ्यापुरताच आहे. तुझं काय मोठं कर्तृत्व आहे त्याच्यामध्ये? आणि एखादी सोंगटी आपली मारली गेली, की आपल्याला उगाचच व्यथा होते, ती ही तेवढ्यापुरताच असते. तो गेम बंद करून ठेवला, की ती व्यथा, सुख-दुःख तिथल्या तिथे बंद होऊन जातं की नाही? डाव येता सुख स्वार्था दोघेही पडिले. फास यास दे दे म्हणती, एक ते चिरडी येती, क्रोध पेटल्या घेती, जीव एकमेकाचा. सापशिडी खेळताना म्हणतो की नाही आपण? जर दुसरा कोणी फेकत असेल आणि 3 पडले की साप असेल तिथे, तर आपण म्हणतो ना, 3 पडू दे तुला, म्हणजे साप खाईल तुला. असं आपण खेळ खेळता-खेळता गमतीने म्हणतो की नाही? किंवा आपण खेळत असतो आणि आपल्याला एकच हवा असेल सापशिडीमध्ये, तर आपण म्हणतो की नाही, "एक पाड रे, एक पाड शकुनी मामा." कसं महाभारतामध्ये त्याने केलं, तसं आपण पण तसंच करतो की नाही मनाने? "एक पडू दे." पडला, आनंद. नाही पडला, पुढचा, नेक्स्ट राउंड. असंच चालू असतं की नाही. समर्थ किती सूक्ष्म रूपाने सांसारिक उदाहरणं देतात लक्षात घ्या. समर्थांनी ज्या पद्धतीने सांसारिक उदाहरणं दिलेत ना, खचितच असे कोणी संत असतील ज्यांनी इतकी सुंदर आणि समर्पक सांसारिक उदाहरणं परमार्थ समजावताना घेतलेली आहेत, खरं सांगतो तुम्हाला. समर्थ म्हणतात, हा जो सारीपाटाचा खेळ आहे की नाही, तैशा कन्या पुत्र आणि नारी वाटून घेतल्या सारी, अभिमान वाहाती शिरी देहपांग प्रपंचाचा. येवी इतुकी वेढा लाविली, ते माया खेळ एकली, ते मायेनेची वारिली पाहिजे माया. ही जी माया आहे की नाही, तसंच या संसारामध्ये ही माझी बायको, ही माझी मुलगी, हे माझे आई-वडील, काका, मामा, आत्या आणि गोतावळा भरमसाठ मोठा. हा आपणच वाटून घेतलेला आहे प्रारब्धानुसार आणि आपण याचा व्यर्थ अभिमान वाहतो. व्यर्थ अभिमान वाहतो, की मी करतो, मी करता, माझ्यामुळे घर चालतं, माझ्यामुळे हे. मग व्यर्थ अभिमान वाहिला की सुख-दुःख तिथे आलंच. कारण जर मी अभिमान वाहतोय, की माझ्यामुळे घर चालतं,
तर माझ्या घरातल्यांनी सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे हा एक सुप्त अभिमान तिथे येतो. मी घर चालवतोय हाही एक तामसिक अभिमान तिथे येतो. गरज नाहीये की नाही या सगळ्याची, गरज नाहीये या सगळ्याची, पण तो अभिमान येतो की नाही? सांगायचं तात्पर्य काय आहे, की हा अभिमान आपण कशाला वागवायचा? माझ्या आई एक उदाहरण देतात, की जेव्हा आपण आगगाडीने प्रवास करतो, ट्रेननी प्रवास करतो, तेव्हा जसे आपण आपल्याला ती ट्रेन नेते, तेव्हा आपलं सामान-सुमान पण नेते की नाही? एक जण ट्रेनमध्ये बसला आणि सामान डोक्यावर घेऊन बसला. दुसऱ्यांनी विचारलं, "काय हो हे तुम्ही सामान का डोक्यावर घेतलं?" "नाही माझं सामान आहे म्हणून मी डोक्यावर ठेवलं." अहो हो, पण तुमचं सामान आहे, पण ट्रेन जशी तुम्हाला नेते तसं तुमचं सामान पण नेते की नाही? त्याच पद्धतीने या संसारामध्ये आपल्याला ज्याने जन्माला घातलंय, तो आपला संसार चालवणार नाही का? आता ह्याचा विपर्यास आजची पिढी करते, मग कामच करायची नाहीत. असं नाहीये. कर्मयोग जर आपण नीट अभ्यासला, तर भगवान श्रीकृष्णांनी कर्म त्यागायला कधीच सांगितलेलं नाहीये. कर्मफलाचा त्याग भगवंत नेहमी करायला सांगतात, नेहमी लक्षात घ्या. त्याग आशेचा करा, त्याग अपेक्षेचा करा. कर्म तर तुम्हाला करायचंच आहे. पण हे मी मिळवेनच, हा अभिमान जिथे आला, तिथे दुःखाची सुरुवात आहे. हे कळण्यासाठी ना, अभ्यास पाहिजे. म्हणजे माझं सगळ्यांना तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, की हे सगळं कळण्यासाठी आपल्याला अभ्यास केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, "तुझे स्वरूप तुझची न कळे, ते जया साधने आकळे. ते साधन ऐक, सोहळे भोगसी स्वानंदाचे." काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे ना. मला एक साधी गोष्ट सांगा. ब्रह्मनिरूपण जिथे संपतं, तिथे समर्थ हेच सांगतात आणि मीही तुम्हाला हेच सांगतोय. हे माझं बोबडे बोल संपवताना, माझं मनोगत संपवताना हेच सांगायचंय मला, अभ्यासाशिवाय काही नाहीये. बघा, मी एक सामान्य, अतिसामान्य शिक्षक आहे मी एक साधासा. तर मी जेव्हा मुलांना काही शिकवतो, सांगतो, त्यावेळेला एक वाक्य असतं की नाही, "इथे शिकलायत, पण घरी प्रॅक्टिस करा, घरी अभ्यास करा." मी गणिताचा साधा शिक्षक आहे. 2-4 गणितं घरी होमवर्कला दिली जातात, की हे घरी सोडवा. का बरं? कारण हा अभ्यास तुम्ही कंटिन्यू कराल, तेव्हाच तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर होईल. त्या पद्धतीने समर्थ म्हणतात, की "अरे, त्याग आणि मायेमध्ये तुला शब्दज्ञानाने कळला मिथ्या. मिथ्या कसा आहे संसार ते कळलं तुला. आता तुला शब्द सामर्थ्य अपुरं पडता-पडता अनुभव चाखता आला पाहिजे, की ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्मनिरूपण म्हणजे काय? आणि ब्रह्माची ओळख करण्यासाठी काय केलं पाहिजे? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बरोबर की नाही? प्रॅक्टिस अभ्यास केला पाहिजे. तुझे स्वरूप तुझची न कळे, ते जया साधने आकळे, ते साधन ऐक. समर्थ म्हणतात आणि म्हणून पुढचं साधन निरूपण. अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, एक मी तुम्हाला आता माझे मनोगत संपवता साधी गोष्ट सांगतो. या जगात काहीही श्रमाशिवाय मिळत नाही. काही नाही. काहीही या जगामध्ये आपल्याला श्रम केल्याशिवाय मिळत नाही. ज्या लोकांना घर बसल्या आयतं मिळालेलं आहे, ते त्यांची पूर्वपुण्याई आहे, की त्यांना घर बसल्या सगळं मिळालं आहे. परंतु जसं शेतकरी आधी धान्य पेरतो, म्हणून त्याला पीक मिळतं, तसं ज्यांना आपल्याला दिसतं, की घर बसल्या सगळं मिळतंय, काही करत नाही, पापाचरणच करतोय, तरी तो सुखात नांदतोय. ते त्याने पूर्वी केलेली त्याची शेती आहे, त्याचं पीक त्याला आत्ता खायला मिळतंय. परंतु ह्या जन्मामध्ये, आत्ताच्यामध्ये जो जर कर्म करत नसेल, जर तो सदाचरणाने वागत नसेल, धर्माचरणाने वागत नसेल, तर त्याचं बी तो आत्ता रोवतोय. जेव्हा ते पिकून येईल, तेव्हा त्याचं फळ त्याला मिळेल. तिथे मग कडी मेहनतीशिवाय सुद्धा काही मिळणार नाही. तात्पर्य, सात्विक माणसाला जे आपलं जे कर्म आहे, जे ज्याने जाणलंय, ज्याला गीता जाणायची, आत्माराम जाणायचे, एक समजून घ्या, श्रमाशिवाय काही नाही. श्रम हे केलेच पाहिजेत. परंतु श्रम करता-करता हे मी करतो याचा अभिमान व्यर्थ बाळगणं आणि म्हणून त्याची कर्मफलाची अपेक्षा करणं, हे अत्यंत चुकीचं आहे, असं भगवान श्रीकृष्णानेही सांगितलेलं आहे. तुला अभ्यास करायचा आहे. ही मिथ्या जेव्हा खोटी वाटायला लागेल, की अरे कितीही केलं तरी पोट भरतच नाहीये ह्या संसाराचं, हे जेव्हा कळायला लागेल, त्यावेळेला आपल्याला लक्ष मायेतनं काढून ब्रह्मस्वरूपाकडे वळवण्याची बुद्धी होईल. फक्त बुद्धी असून उपयोगाचं नाहीये. मला सांगा, फक्त नॉलेज, लोकं म्हणतात नॉलेज इज पॉवर. खरं आहे का हे? असं जर असतं, तर दारूमुळे हानी होते हे माहिती आहे, तरी पण लोकं तिकडे वळतातच ना. सिगारेटमुळे हानी होते हे माहिती आहे, जुगारामुळे हानी होते हे माहिती आहे, तरी पण लोकं तिकडे वळतातच. सिगारेटच्या तर पाकिटावर छापलेलं असतं, की याच्यामुळे कर्करोग होतो, तरीसुद्धा ते पाकीट उघडून सिगारेट शिलगावणारे आहेतच.
मग नॉलेज इज पॉवर का? बिलकुल नाही. तुम्हाला किती ज्ञान आहे हे महत्त्वाचं नाहीये. त्या ज्ञानाला तुम्ही इम्प्लिमेंट करताय का योग्य वेळी, योग्य ठिकाणी, ती ताकद आहे, ती पॉवर आहे. कुसंगतीत जरी जाणं झालं, मित्रसंगतीत जरी जाणं झालं आणि मित्र जरी तुम्हाला कुसंगतीत येण्याची प्रवृत्ती करतायत आणि तिथे न जाणं, ही ताकद आहे. कारण कलियुग आहे, खाली पडायला वेळ लागत नाही. अभ्यास कशाचा आधी मला सांगा, आधी सांसारिक माणसाने अभ्यास कशाचा करायचा आहे? अभ्यास याचा करायचा आहे, की मी पाय घसरणार नाही ना, ही आधी काळजी घ्यायची. एवढी प्रलोभनं आहेत म्हणून सांगू तुम्हाला या कलियुगामध्ये. माझा पाय घसरणार नाही ना, ही काळजी आधी सगळ्यात आधी आपण केली पाहिजे. चोरी, खोटं बोलणं, व्यभिचारपणा करणं, तामसिक गोष्ट करणं, ह्या गोष्टी, ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, याच्यामुळे आपलं पाप वाढणार आहे. अभ्यास करायचा आहे, की ह्या गोष्टी माझ्याकडनं घडल्या नाही पाहिजेत. हा पहिला अभ्यास आहे. एकदम ब्रह्मस्वरूपाची ओळख आपल्याला होणार नाही. आपल्याला आधी हळू खावं लागेल. आधी म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना मी धरून, मी सुद्धा त्यातच मोडतो. मी काही फार वेगळा नाही. आपण सगळ्यांनी आधी ही तयारी सुरू करायची, की आधी असा अभ्यास चालू करूया, की प्रत्येक क्षण 24 तासातला माझा पाय तर घसरत नाहीये ना. मनाने माझ्या मनामध्ये कोणाचा द्वेष, मनाने मी कोणासाठी कामवासना, मनाकडून माझ्याकडून चुकीच्या काही भावना कोणाकडून ठेवली जात नाहीये ना. हा अभ्यास आधी आपण सुरू करायचा आहे. हा अभ्यास सुरू केला, की हळू देवाच्या इच्छेप्रमाणे आपली प्रगती होणारच. म्हणून जर ब्रह्मज्ञान जी शेवटची पायरी आहे, ज्या मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे, जे ओळखायचं आहे, ते ओळखण्यासाठी आधी आपण सगळ्या संसारी माणसांनी आज हा निश्चय करूया, की 24 तासातला प्रत्येक क्षण जितकं मला स्मरण राहील, मी सावध राहीन, की माझ्याकडनं पाय घसरण्यासारखं तर काही होत नाहीये ना. देहाकडनं होत नाहीये ना. वाणीमधनं काय शब्द निघतायत मी तपासतोय ना. मनाकडनं काय चिंतन घडतंय मी तपासतोय ना. हा आधी अभ्यास आपण सुरू करायचा आहे. मग हळू परमेश्वराला, समर्थांना करुणा येईल आणि मग आपली हळू प्रगती त्यांच्या कृपेनेच होणार आहे. सो म्हणून ब्रह्मनिरूपण काय म्हटलं मी, आधी शब्दच सामर्थ्य आणि शब्दाच्याही पलीकडे जाऊन जे आहे त्याचा अनुभव घ्यायचा असतो. हे ब्रह्मनिरूपणामध्ये भगवंत श्री समर्थांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी कसा अभ्यास करायचा ते आपण पुढल्या गुरुवारी बघणार आहोत. परंतु काय अभ्यासाची सुरुवात करायची याची कल्पना देऊन ठेवली तुम्हाला आजपासून पुढल्या गुरुवारपर्यंत. हा असा आपण निश्चय करूया, की जे मनन माझ्याकडनं होणार आहे, जे माझ्या वाणीतून शब्द निघणार आहेत, जे कार्य या देहाकडनं होणार आहे, त्याकडनं कोणाला दुखवलं तर जाणार नाहीये ना, कोणाबद्दल द्वेष, मत्सर, असूया तर येत नाहीये ना, कोणाची निंदा तर होत नाहीये ना, ह्याचा अभ्यास आणि जास्तीत जास्त सावध राहायचं आपण. जास्तीत जास्त सावध राहायचं आणि सावध राहण्याचा प्रयत्न करून पुढे जायचं आहे. तर असं हे ब्रह्मनिरूपण सगळ्यांनी एकांतात बसून स्वतःशी चर्चा करण्याचा विषय आत्माराम आहे. कारण आत्माराम हा परमार्थ मंदिराचा कळस आहे. तर हा समजून घ्यायचा आहे आपल्याला, अभ्यासायचा आहे आणि हळू समर्थांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि सात्विकरित्या राहायचं आहे. एवढंच माझं मनोगत मी इथे व्यक्त करून थांबतो आणि आशा आहे, की सगळ्यांकडनं, माझ्याकडनं सुद्धा समर्थांना आवडेल असंच वागणं व्हावं. जय जय रघुवीर समर्थ.